मनसेच्या आधीत गुजराती काय? हे पाप कोणाचं? उद्धव ठाकरेंचं. एकनाथजी स्वतः आता हजर आहेत. नार्वेकर आता बोलणार नाही. कोणाला जेवायला घातल्यानंतर त्याचं जेवण बाहेर काढायचं नसतं. जेव्हा उद्धवजींनी या सगळ्यात लक्ष घालायला सुरुवात केला, त्यात तुसडेपणा, हेकेखोरपणा, हट्टीपणा, कुचकेपणा, कुचकटपणा, म्हणून देवेंद्रजी म्हणाल, तू कागद 90,000 कोटीचा काय चाटू? अहो, ही एक फायनान्स कंपनी नाहीये. मुंबई महानगरपालिका ही एक अर्बन लोकल बॉडी आहे. मराठी माणसाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती किंवा एकत्र येणे आणि राजकारण करणं हे नाकारलंय. महानगरपालिकांची निवडणूक म्हणजे राजकीय कार्यकर्त्याची निवडणूक. पण ही निवडणूक या राजकीय कार्यकर्त्यासाठी कदाचित शेवटची निवडणूक असणार आहे. कारण ज्या पद्धतीच्या उमेदवारांची निवड, ज्या पद्धतीची अर्थनीती, ज्या पद्धतीची एकूणच रणनीती आपापल्या भागातल्या महापालिका जिंकण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी अवलंबलेली आहे, ती पाहिल्यानंतर राजकीय कार्यकर्ता हा येणाऱ्या काळामध्ये शाबूत राहील का, हाच या निवडणुकीतला माझ्यासारख्या माध्यमकर्मी समोरचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न घेऊन एक छोटा राजकीय कार्यकर्ता, ते कॅबिनेट मंत्री आणि त्याही आधी मुंबईसारख्या महानगराचा भारतीय जनता पक्षाचा प्रमुख म्हणून काम केलेला एक नेता मी आपल्याशी परिचित करून देणार आहे. त्याच्याकडून आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत. खरं तर निवडणुकीच्या आधी एखाद्या शहराचा प्रमुख बदलणं किंवा एखाद्या राज्याचा प्रमुख बदलणं असं सर्वसाधारणपणे केलं जात नाही. जसं की सनदी अधिकाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या 1 वर्ष आधी बदललं जात नाही. पण भाजपसारखा पक्ष कोणताही प्रयोग करायला कधीही तयार असतो. त्यांनी प्रयोग केला आणि त्यांचा प्रयोग श्रेष्ठींच्या अंगलट आला असं म्हणण्याची वेळ ज्या कार्यकर्त्याने आणलेली आहे, त्याच कार्यकर्त्याला मी आपल्याला भेटवणार आहे. याचं कारण असं आहे, त्याचा या शहरावरचा अभ्यास, नियोजनावरची पकड आणि स्वतःची चाणक्य नीती, त्याच वेळेला अनेक वेगवेगळ्या विरोधी पक्षांशी त्याचं सेटलमेंट हे देखील अवतरण चिन्हात असतं. आणि त्यामुळे अशा नेत्याला भेटणं हे खूपच इंटरेस्टिंग ठरू शकतं. आपल्या एव्हाना लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. मी बोलतोय आशिष शेलार यांच्याबद्दल. आणि आपण आशिष शेलार यांची आता मुलाखत घेणार आहोत. आशिषजी, आपलं खूप खूप स्वागत फेस टू फेस मध्ये. आणि आपण वेळात वेळ काढून या सगळ्या धावपळीमध्ये आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मला आपल्याला एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे की तुमच्यासारखा कॅबिनेट मंत्री, तुमच्यासारखा नेता किंवा तुमच्यासारखा कोर टीमचा सदस्य आज या टप्प्यावर पोहोचलाय, तोच मुळात अगदी तळापासून धावपळ करत, बॅनर लावत, झेंडे लावत, होर्डिंग लावत आणि खऱ्या-खुऱ्या अर्थानं राजकीय मुशीमध्ये तयार झालेलं तुमचं व्यक्तिमत्व आहे. ही निवडणूक ही अशाच कार्यकर्त्याची निवडणूक समजली जाते. पण जर आता आपण पाहिलं, जवळपास 3.5 3,500 हजार उमेदवार 29 महानगरपालिकांमध्ये आपल्याला दिसतायत. मुंबईमध्ये 1729 उमेदवार आहेत 227 जागांसाठी. पण या निवडणुकीमध्ये राजकीय कार्यकर्ता ही जमात आता नामशेष होत चालली आहे, असं आपल्याला वाटतंय का? सगळ्याच पक्षांनी चिंता केली पाहिजे, हा मुद्दा बरोबर आहे. बदललेल्या राजकीय प्रवासात आणि परिस्थितीमध्ये राजेश, आपल्या लक्षात असेल की आता परंपरागत राजकारणाचा बास पण बदललाय. त्या काळात समाज माध्यम नव्हती, आता समाज माध्यम आहेत. मतदारांना वर्तमानपत्रच एकमेव माध्यम होतं. त्यानंतर दूरचित्रवाहिनी आली. आता ब्रेकिंग न्यूजच्या पुढे डिजिटलच्या पुढेही आता आपण AI पर्यंत आलेलो आहोत. सगळ्या गोष्टी दाखवण्याचा जो प्रेझेंटेशनचा भाग आहे, त्याच्यातली आवरणं सुद्धा बदलली आहेत. आणि त्या अर्थाने राजकीय कार्यकर्त्याला सुद्धा बदलावं लागेल, राजकीय पक्षांना सुद्धा बदलावं लागेल. हा तंत्रज्ञान किंवा समाज माध्यमाचा भाग झाला. पण चळवळ ही राजकीय पक्षाचा आत्मा आहे. कुठल्याही विचारधारेची असो, आपण त्याला धरू. मी व्यक्तिशः असं मानतो की राजकीय चळवळ मांडणारा कार्यकर्ता हा राजकीय पक्षाचा आत्मा असला पाहिजे. मला काहीतरी मिळेल, मला मिळालंच पाहिजे, मला नाही मिळालं तर बघून घेऊ, आणि ज्याला दिलंय त्याला बघून घेऊ, इथपर्यंत जेव्हा भाषा जाते ना, तेव्हा तो आत्मचिंतनाचा विषय तो माझ्या पक्षालाही आहे.
अन्य पक्षांबद्दल मी भाष्य करणार नाही. आणि मी तर असं नक्की म्हणेन, की या निवडणुकीत जे काही प्रकार समोर आले ते वेदनादायी, दुःखदायक आहेत. आम्ही याचं आत्मचिंतन करू. मी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधणार आहे, की तुमचे एक मित्र, की जे आता राष्ट्रीय सचिव आहेत, विनोद तावडे यांचं तिकीट पक्षाने नाकारलं. पक्षानं तिकीट नाकारल्याचं काहीच कारण नव्हतं. पण पक्षाला वाटलं ना, पक्षाने नाकारलं. कारण पक्ष देतानाही काही कारण विचारत नाही, तसं घेतानाही विचारत नाही. दुसऱ्या दिवशी विनोद तावडे पक्षाच्या कार्यालयात होते. ते थोडेसे विजनवासात गेले असं लोकांना वाटलं. पण बघता-बघता भाजपसारख्या पक्षाचे ते राष्ट्रीय सचिव झाले. एक मराठी कोकणातला मुलगा भाजपच्या एवढ्या मोठ्या जगातल्या किंवा देशातल्या मोठ्या पक्षाचा नेता होतो. हे राजकीय कार्यकर्त्यांनी पण समजायला हवं आणि पक्षांनी पण समजायला हवं असं नाही वाटत तुम्हाला? कारण आता अनेक बंडोबा थंड करताना तुमचा जीव मेटाकुटीला येतोय. नाही, आम्ही अन्य पेक्षा भारतीय जनता पक्षामध्ये ऑफकोर्स एकही असेल तरी ते चूकच आहे. आम्ही बऱ्यापैकी यामध्ये यश मिळवलंय किंवा कार्यकर्त्यांनी समजूतदारपणा दाखवलाय, इच्छुकांनी प्रामाणिकपणा दाखवलाय. त्याचा त्याची टक्केवारी आमची जास्त आहे. पण भाजपला माझं मत आहे, की आपण अन्य चष्म्यातून बघू नये. भारतीय जनता पक्ष अन्य पक्षांपेक्षा थोडा वेगळा आहे हे यासाठी, या पक्षामध्ये एका स्तरावर पदाधिकारी, कार्यकर्ता गेल्यानंतर मी महानगरपालिका पुरता बोलत नाहीये. नाही खरंच आहे. तुम्ही मी विनोद संपूर्ण तावडेजींचं उदाहरण दिलं म्हणून मी कारण मी त्या हे अर्थाने देतोय. प्रातिनिधिक उदाहरण तुम्हाला दिलंय, की एका जर नेत्याने ठरवलं, की आपण पक्षाबरोबरची निष्ठा जपायची, जोपासायचं, नेतृत्वाचा शब्द मानायचा, आदेश मानायचं, तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण विनोद तावडे असं मला वाटतं. म्हणूनच मी हे जोडतोय, की एका स्तरावर आपण पदाधिकारी पक्षात काम करत गेलो, की मी आज हे गुपित सांगतोय असं समजा. आमचा विचार परिवार, संघ परिवार, भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ त्या स्तरावरचे, यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्याला यापुढे जाण्याआधी त्याची परीक्षा पण घेतली जाते. ही परीक्षा ही आमची चाळणी आहे. ही परीक्षा आमच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. ही परीक्षा सुदृढ असं संघटन यापुढे कसं राहिलं पाहिजे यातली मोठी चाळणी आहे. आणि म्हणून तुम्ही नीट बघाल तर एका स्तरानंतर हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बघितलं पाहिजे, अन्य पक्षांनी विचार करायचा असेल तर करावा. बावनकुळेंची तिकीट नाकारण्यात आली. त्याच वेळेला त्यांच्या पत्नीला तिकीट अर्ज भरायला त्या गेल्या. तिथल्या प्रवेशद्वारापासून त्यांना सांगितलं, आता तुम्ही नाही, कार्यकर्त्याला लढवा. बावनकुळे या परीक्षेत उत्तीर्ण झाले. बावनकुळे आज प्रदेशाध्यक्ष होऊन महसूल मंत्रिपदावर आहेत. आपण पाहिलं तर अशीच कार्यकर्तापणाची परीक्षा विनोद तावडेने दिली. त्याच केवळ राष्ट्रीय सचिव नाही, राष्ट्रीय महासचिव आहेत. मला असं वाटतं या परीक्षेत फ्लाइंग कलर्स, म्हणजे ज्याला आपण म्हणू खूप चांगले गुण मिळवून देवेंद्र फडणवीस या परीक्षेत त्यांनी आदर्श घालून दिला. पहिल्यांदा मी या सरकारला बाहेर समर्थून देईन. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा आदेश, तो उपमुख्यमंत्रीपद झाले, आज मुख्यमंत्री झाले. असे माझ्याशी धन्य आहेत. मी मंत्री होतो, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले, त्या काळात मंत्रीऐवजी मला पुन्हा संघटनेचं अध्यक्षपद दिलं. असे असंख्य कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून हाही आदर्श कार्यकर्त्यांनी पाहावा, की कार्यकर्तापणाची परीक्षा ही विचारधारा, कार्यपद्धती आणि आपल्या उद्याच्या संघटनात्मक प्रगतीचा आलेख आहे, असं मला वाटतं. कोणत्याही म्हणजे आता जर आपण पाहिलं तर आपली धोरणं बनवण्याचं काम हे सनदी अधिकारी किंवा एक ब्युरोक्रेसी अधिकारी वर्ग करत असतो. नंतर राजकीय नेते त्याला मूर्त स्वरूप देतात विधान भवनात, लोकसभेत. अशी आपली एक रचना आहे संसदीय प्रणालीची किंवा लोकशाहीची. असं कधी होत नाही, की एखाद्या अधिकाऱ्याला निवृत्त व्हायचंय, त्याच्या 1 वर्ष आधी त्याला कधी बदललं जात नाही. एक समजूतदारपणा दाखवला जातो, की आता हे निवृत्त होणार आहेत, यांना इथे कायम राहू द्यावं, ज्या पोस्टवर ते आहेत त्या पोस्टवर. इतकी मोठी निवडणूक, इतकी प्रतिष्ठेची निवडणूक, जी 8 वर्षानंतर होणार होती. मी काही भाजपच्या बड्या नेत्यांशी बोलत होतो, काही दिल्लीतल्या, काही महाराष्ट्रातल्या. आशिष शेलार यांना बदललं जाणार नाही, निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली होईल असं म्हटलं जात होतं. किंवा महाराष्ट्रातल्या ज्या काही सगळ्या निवडणुका आहेत, या बावनकुळेंच्याच नेतृत्वाखाली होतील असंही म्हटलं जात होतं. पण अचानक एका सुंदर संध्याकाळी निर्णय आला आणि बावनकुळेंच्या जागी रवींद्र चव्हाण आले आणि आशिष शेलारांच्या जागी अमित साटम आले. त्यांनी आपलं काम यथाशक्ती करण्याचा प्रयत्न केला.
पण पुन्हा पक्षाला त्याच नेत्यांना म्हणजे ज्यांना पदावरून उतरवलं होतं, त्यांना प्रभारी म्हणून किंवा त्यांना सहकारी म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून काम करावं लागलं. बावनकुळेंनी रवींद्र चव्हाणांसाठी हात पुढे केला. तुम्हाला अमित साटम यांच्यासाठी हात पुढे करावा लागला. हा पक्षाचा नाईलाज आहे, की बावनकुळे आणि शेलारांचा विजय आहे? ह्या वाहत्या संघटनेचा, वाहत्या पक्षाचा प्रतिबिंब आहे. आमचा पक्ष हा स्टॅग्नंट नाही आहे हो. हे डबकं नाही आहे. आमचा पक्ष वाहता प्रवाह आहे. आणि आम्हाला दोघांनाही, बावनकुळे असतील किंवा मी, आम्हाला दुसरी जबाबदारी पक्षाने दिली. त्यांना महसूल मंत्री दिलं, मला सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय दिलं. आणि मग एवढं काम ज्यावेळेला दिल्यानंतर कोर कमिटीचे सदस्य आम्ही आहोत. राज्यभराचे विषय देवेंद्रजींच्या नेतृत्वात जी काही जबाबदारी मिळते ते आम्ही पार करत असतो. त्यामुळे एक व्यक्ती एक पद हा आमचा मूलभूत नियम आहे. आणि त्या अर्थाने हा सहजतेने घडलेला बदल आहे. आणि निवडणुकींची जबाबदारी आम्हाला दिली तर आमचं कामच आहे. समजा नसती दिली, असं धरू वादापुरता, की बावनकुळेंना प्रदेशाचा निवडणूक प्रभारी, मला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रभारी, असं दिलं नसतं तरी आम्ही त्याच गतीने काम केलं असतं. त्याच गतीने केलं असतं. 100%. काही ते प्रश्नचिन्ह यदा कदाचित असू शकत नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता 8 वर्षांनी होते. ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची झाली आहे. एका बाजूला ठाकरे ब्रँड, दुसऱ्या बाजूला महायुतीचं सरकार. केंद्रातल्या निवडणुका जिंकल्या भाजपने, म्हणजे भाजपला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळालं. राज्यातल्या निवडणुका जिंकल्या. आता मुंबई जिंकणार असं भाजपला वाटतंय. या 2 निवडणुका जिंकताना आश्वासक 2 चेहरे होते. विधानसभेसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस होते. आणि जर आपण लोकसभेचा विचार केला तर नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा चेहरा होता. महानगरपालिकेची निवडणूक ही चेहऱ्यावर लढवण्याचे अजून वेळ आली नाहीये, की भाजपला ते धाडस करायचं नाहीये, की भाजपकडे इतका चांगला आश्वासक चेहरा आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईसाठी नाहीये? काय आहे नेमकी वस्तुस्थिती? 2 सुधारणा आपल्या परवानगीने मी करू इच्छितो. पहिली गोष्ट तर ही 8 वर्षांनी नाही, 2017 पकडली तर आता आपण मी जवळजवळ 9 सरासरी वर्ष म्हणजे जर 9 वर्ष 29 9 आता वर्ष कल्याण डोंबिवली सारखी महानगरपालिका हां, 10 म्हणजे वर्षांनी होते. 29 मध्ये वर खाली असू शकेल. हं. मी मुंबई पुरता म्हणतोय. हा झाला एक भाग. दुसरा मुद्दा आपण असं म्हणालात, की चेहरा. तर आमचा चेहरा स्पष्ट आहे, एक आहे. नरेंद्र मोदी. राज्यात आमचा चेहरा भाजप, देवेंद्र फडणवीस. आणि दुसरी सुधारणा मी करू इच्छितो, भाजपला जिंकायची नाही, आम्हाला महायुतीला जिंकायची आहे निवडणूक. आम्ही महायुती म्हणून लढतो. आणि मग महायुतीतले चेहरे मुंबईपुरता नेतृत्व ज्याला आपण म्हणू, देवेंद्रजी, एकनाथजी, रामदास आठवलेजी. आता भारतीय जनता पक्ष आमच्या कार्यपद्धतीचा स्पष्ट भाग आहे, की नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व, महाराष्ट्रात देवेंद्रजींचं कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व. त्यामुळे संघटनात्मक संघटनेच्या जीवावरची निवडणूक आहे. संघटनात्मक नाही, संघटनेच्या जीवावर निवडणूक आहे. त्यामुळे निवडून आलेल्यांपैकी महापौर होईल तो चांगलाच चेहरा देऊ आम्ही, आणि मराठीच देऊ. बघा, आशिष शेलार यांनी भाजपला काय दिलं हे ज्या वेळेला माझ्यातला माध्यमकर्मी बघतो, त्यावेळेला माझ्या एक गोष्ट अशी लक्षात येते, की 2017ची निवडणूक तुम्ही अर्धशतकाच्या जवळ होतात. साधारण 50-52 ज्या काही जागा होत्या, आपण 54 पकडू, काय अर्धशतकाच्या जवळ होतं. पण 2017ला थेट तुमची मुसंडी ही 82 वर गेली. म्हणजे तुम्ही शतकाच्या जवळ गेलात. मी अर्धशतक आणि शतकाचं एवढ्यासाठीच म्हणतोय, कारण क्रिकेट हा तुमच्या अभ्यासाचा विषय आहे म्हणून म्हणतोय. तुम्ही शतकाच्या जवळ गेलात. आता परिस्थिती अशी आहे, की त्या सगळ्या गोष्टींनी हुरळून तुम्ही दीड शतकाचं स्वप्न पाहिलंय आणि 138 जागांवर तुम्ही लढताय. या 138 जागांपैकी काही मित्रपक्षांना गेल्या वगैरे तर ते सोडून द्या. पण आपण 138 जागा भाजपच्या वाट्याला आल्यात असं आपण समजूया. या 138 पैकी 40 लोकं हे परप्रांतीय आहेत किंवा अमराठी आहेत किंवा वेगळ्या राज्यातून मुंबईत येऊन स्थायिक झालेले लोक आहेत. मुंबईकर आहेत ते, पण ते बाहेरून आलेत, त्यांचं नाव मराठी नाहीये. मग ज्या मराठी चेहरा किंवा तोंडवळा असलेल्या मुंबईमध्ये 138 उमेदवारांपैकी 30% उमेदवार अमराठी घेऊन भाजप नेमकं कोणाला आणि काय संदेश देऊ पाहतं? भारतीय जनता पक्षाचा आमच्या भूमिकेबद्दल मी वारंवार म्हटलंय, की आम्ही मराठीबद्दल कट्टर,
पण हिंदुत्वाचे खंदे समर्थक पुरस्कर्ते. यात कुठेही तडजोड असू शकत नाही. ग्लास अर्धा रिकामा बघावा की अर्धा भरलेला पाहावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण आमच्या 137 138 च्या यादीमध्ये 70% हे मराठी उमेदवार आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही. तिसरा मुद्दा, आमचे सर्वच उमेदवार हे मराठी बोलणारे उमेदवार आहेत. आम्ही कोणाला कधी फसवलं नाही. मनसेच्या यादीत गुजराती काय आणि उद्धवजींच्या यादीत परप्रांतीय, परधर्मीय, म्हणजे हिंदुत्वाच्या दृष्टीने परधर्मीय म्हणतो ते काय आहेत, त्यांना उत्तर याची द्यावी लागतील. आणि आमचा संदेश खूप स्पष्ट आहे. संस्कृती आणि स्वप्न दोन्ही पूर्ण करू शकेल आणि त्याचं जनतन संवर्धन करू शकेल असा उमेदवार आम्ही प्रत्येक वॉर्डांमध्ये दिलेला आहे. मराठी संस्कृती, आमची प्रथा परंपरा आणि स्वप्न, विकसित मुंबई करण्याचं, मुंबईकराचं स्वप्न, हा संदेश आमचा आहे. बघा, आता मुंबई विकसित वगैरे करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या मला असं वाटतं, की या शहराबद्दल अभ्यास करताना किंवा महापालिकेचा कारभार बघताना हे नगरसेवक किंवा ते महापालिकेचं सदन, विधानसभेचं सदन हे काही ठरवणार नाहीत. आता या देशाचा किंवा शहरांचा विकास कोणी काय करायचं हे 2 लोकं ठरवणार. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, अदानी आणि अंबानी. या चौकोनामध्ये विकास होणार आहे. म्हणजे जर समजा विकासाचं नाव आलं, की तो या चौकोनामध्येच बसवावा लागतो. मुंबईचा विकास तुम्हाला सुद्धा या चौकोनातच बसवून मुंबईकरांच्या माथी मारायचा आहे का? मुळामध्ये हे फेक नॅरेटिव्ह आहे. हे फेक नॅरेटिव्ह आहे? देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी आणि समस्त मुंबईकर हा चौकोन आहे. आणि म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतो याचा अर्थ आमची महायुती आली आणि एकनाथ शिंदे आलेच. या चौकोनात आहे. आणि विकासासाठी पारदर्शक पद्धतीने, भ्रष्टाचार विरहित, कोणालाही झुकतं माप न देता जे जे करायला लागेल ते आम्ही करू, जे मुंबईकरांच्या हिताचं आहे. मग अभ्युदयनगरमध्ये सुद्धा पुनर्विकास करू, तिथे अदानी अंबानीचा काही विषय नाही. कुंभारवाडा तिथे पुनर्विकास करू, म्हणजे मी घरांचा पुनर्विकास या अर्थाने म्हणतोय. तिथे अदानी आणि अंबानींचा काही विषय संबंध नाही. ज्या प्रकरणामध्ये विश्वविख्यात प्रवक्ते जेलमध्ये गेले त्या पुनर्विकासाला आम्ही गती दिली, त्यातही अदानी अंबानींचा विषय नाही. आणि म्हणून या फेक नरेटिव्हचा किती प्रयत्न विरोधकांनी केला तरी सुविधा निर्माण आणि पारदर्शक भ्रष्टाचार विरहित कार्यपद्धती या सूत्रावर नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्रजी, एकनाथजी एकत्र आणि मुंबईकर या चौकोनात आम्ही विकास करू. नाही, एका बाजूला तुम्ही विकासाचं बोलताय, पण दुसरीकडे जर आपण पाहिलं मुलुंड सारखं एक मराठमोळं उपनगर, की जिथून राज्य सरकारमध्ये, बँकांमध्ये, विमा कंपन्यांमध्ये, तेल कंपन्यांमधून निवृत्त झालेला कर्मचारी किंवा नागरिक शांतपणे आपण आपलं निवृत्तीचं आयुष्य जगावं म्हणून मुलुंड सारख्या उपनगराची निवड करतो. तुमच्या राज्य सरकारने, केंद्र सरकारने आणि तुम्ही मुभा दिलेल्या प्रशासकांनी मुलुंड सारख्या उपनगराचा गळा घोटला. हे पाप कोणाचं आहे? कारण या संपूर्ण विधानसभेमध्ये 6च्या 6 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. भले ते दुसऱ्या पक्षातून असतील, पण त्यांनी भारतीय जनता पक्षाचं कमळ हाती घेतलं आणि ते तिथून निवडून आले. मग ज्या वेळेला वेगवेगळे प्रकल्पग्रस्त, वेगवेगळे परप्रांतीयांच्या वस्त्या किंवा तिथल्या नागरिकांना विश्वासात न घेता आपल्याला हवं त्याची संज्ञा म्हणजे विकास, हे भाजपचं सूत्र आहे का? 2 टप्प्यात त्याचं उत्तर देणे. एक तर मुलुंडवासियांना आश्वस्त करतो की तुमचा कुठलाही मोकळा श्वास गुदमरेल, तुमच्यावर लादला जाईल, कोणाला तरी तुमच्या डोक्यावर निवासी म्हणून तिथे बसवलं जाईल, अशा हेतूने एकही काम हे सरकार करणार नाही, महायुती करणार नाही, भाजप करणार नाही. आता तिथे झालेल्या वस्ती म्हणजे धारावीचा तुम्ही उल्लेख करता, बरोबर आहे. तुम्ही बोलला नाहीत, पण मी सांगतो हे पाप कोणाचं? उद्धव ठाकरेंचं. म्हणजे पाप केलं की उद्धव ठाकरेंनी आणि सांगतो ना. पुण्य केलं की भाजपने? सांगतो ना. हे टेंडर कोणी केलं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. या टेंडर मधल्या सगळ्या कंडिशन्स, अटी, शर्ती यावेळेला मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होते. ज्या कंत्राटदाराला कंत्राट भरण्याआधी काय काय सूट, जमीन असेल, TDR असेल, अन्य काही असेल,
या सगळ्याचा निर्णय कोणी केला फाईलवर? उद्धव ठाकरेंनी. आता प्रश्न येतो की त्यांनी केलेलं पाप आणि आम्ही केलेलं पुण्य का? त्या कंत्राटदाराला दिलेल्या सुटीतल्या गोष्टीतना सुद्धा जास्त त्रास मुलुंडवासी किंवा अन्य भागातल्या लोकांना होऊ नये म्हणून नाहूरवासीय, भांडूपवासीय. अन्य भागातले पण असतील, अगदी मालाड पश्चिम असेल, मी सांगतो ना तुम्हाला. म्हणून त्यांना त्रासातून मुक्तता दिली पाहिजे. जे पुण्याचं काम आहे ते आम्ही केलं म्हणजे रेल्वेची जागा दिली. रेल्वेची जागा धारावीच्या जवळ असलेली ही केंद्र सरकारकडनं आम्ही मिळवून दिली किंवा त्यांना तिथे पुनर्विकसित करा. आवश्यक होती तर सॉल्ट प्लॅनची लँड आवश्यक त्या ठिकाणी होती की जी खाजगी सॉल्ट प्लॅनची लँड आहे त्यामध्ये न्यायनिवाडा जो चालू होता त्यामध्ये असा निवाडा यावा किंवा अशी भूमिका सरकारची व्हावी की ज्यातना तिथे सुद्धा काही अन्य पुनर्विकसित गोष्टी आपण करू शकू, म्हणजे भाड्याची घरं किंवा अन्य जो कमीत कमी बर्डन किंवा त्यातनं मुक्तता माझ्या मुलुंडवासियाची, माझ्या मालाड पश्चिम वासियाची, माझ्या नाऊर कांजूर वासियाची, कुर्ला वासियाची, हे पुण्य आम्ही केलं. हा पाप पुण्याचा खेळ आहे. नाही, नाही. पण आता तुम्ही एका बाजूला उद्धव ठाकरेंना दोषीच्या पिंजऱ्यात उभं करताय. पण त्याच वेळेला इथले तत्कालीन खासदार होते मनोज कोटक, ज्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही त्यामुळे ते विजनवासात गेलेले आहेत. इथले आमदार आहेत मिहीर कोटेचा. मग आमदार, खासदार ज्या पक्षाचे आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रात ज्यांची सत्ता आहे म्हणून, हे लोकं उद्धव ठाकरेंना धारेवर धरू शकले नाहीत? धरलं ना, कुठे नाही धरलं, रेकॉर्ड क्लिअर आहे. मिहीर कोटेचा असेल, मनोज कोटक असेल, किरीट सोमय्या असतील, आमचे नगरसेवक असतील, प्रभाकर शिंदे असतील, प्रकाश गंगाधरे असतील, मी समिता कांबळे सगळ्यांची नावं घेईन, नील सोमय्या असेल, तुम्ही काढून पहा ना. आणि ते सोडा, त्याच्या पुढची आमची पदाधिकाऱ्यांची पिढी. आणि आशिष जसं शेलार मुलुंडमध्ये साहेब, आपण तुम्ही तुम्ही स्वतः क्रिकेटचे पदाधिकारी आहात. मॅच फिक्सिंग झाल्यासारखी आपल्याला मुलाखत नाही करायची आहे. या तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यातला एकही लोकप्रतिनिधी मुलुंडवासियांच्या किंवा त्यांच्या संतापाला सामोरं जाण्यासाठी आलेला नव्हता. नील सोमय्या आलेले नव्हते, मिहीर कोटेचा आलेले नव्हते, कोणी आलेले नव्हते. तुम्ही जर त्यांना वाचवायचंय नेता म्हणून तर तुम्ही सांगू शकता की त्यांना वाचवायचंय. पण मुंबईकरांना तुम्ही गुमराह करू नका. इतकीच माझी आपल्याला एक मी छोटा पुरावे पत्रकार म्हणून देईन. विनंती आहे. मी पुरावे देईन. मिहीर कोटेचा यांचं सभागृहातले भाषण काढा. मी स्वतः सभा घेतली आहे पालकमंत्री म्हणून. आजही मी पालकमंत्री म्हणून बोलतोय. आमच्या कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांनी केलेला विषय आणि आंदोलन हा मीडियात किती रिपोर्ट झाला हा भाग वेगळा. घेतलेल्या बैठका याचे पुरावे देतो, फोटो देतो. राजेश कोचरेकरला गुमराह करणारा मुंबईत अजून पैदा व्हायचा आहे. माझा तर प्रश्नच नाही, मी करणार आहे. पण हा जो प्रामाणिकपणा आहे, हा भाजपचे तुमचे जे 138 लोक आहेत, ते 138 लोक हा प्रामाणिकपणा जपतील आणि जर त्यांनी तो जपला नाही, तर त्यांच्यावर अंकुश कोणाचा असणार आहे? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला तुम्ही अर्धशतकावरून शतकाकडे घेऊन गेलात हा, आणि आणि माझा एक मुद्दा राहिला. हां. तुम्ही 1.5 शतकाचा उल्लेख केलात. हं. तर 1.5 शतक हे महायुतीचं आम्ही म्हटलंय. हं. गेल्या वेळेला नाही, नाही, 100 तिथं हा तुम्हाला भाजपचा आहे. भाजपचंच दीड शतक करायचं होतं. पण तुमच्या असं लक्षात आलं, की दीड शतकाचा टप्पा गाठेपर्यंत पायात गोळे येतात आणि धावून कमरेखालचा भाग जे मी नकोसा बोललोच होतो. नाही, जे भाजप बोललीच नाही, हं. त्या म्हणजे त्याला आपण आर्टिफिशियल आर्ग्युमेंटवर, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं, हं. मी उत्तर काय देऊ? जे मी बोललो ते सांगतोय. हं. हां, तर ठीक आहे. तुमच्या प्रामाणिकपणाला आपण दाद दिली पाहिजे. अर्धशतकाकडून शतकाकडे जाताना ज्यावेळेला महापौर बनवायची वेळ आली आणि महापौर बनू शकत होता. तर त्यावेळेला तुम्हाला का विचारत होते मी तुम्हाला सांगतो. आज मुंबईमध्ये अनेक नगरसेवकांच्या बॅच मागे पडल्या. बरोबर आहे? पण या शहराचा नीट बारकाईने आपल्या हिताचा आणि मुंबईच्या कल्याणाचा अभ्यास करणारा जर कोणी नगरसेवक, नेता असेल आणि जे काय पहिले 5 लोक काढले तर त्यामध्ये आशिष शेलार आहे. तुमच्याकडे खरंच तेव्हा महापौर पदाचा उमेदवार होता का? आणि आज तुमच्याकडे असे 3 लोक आहेत का, की जे मुंबईचं महापौर पद भूषवू शकतात? खरं मी उत्तर तुम्हाला द्यायचं खरं याचं कारण सांगतो. सांगतो मी मी तुम्हाला तुम्हाला. खरं सांगतो. त्यावेळेला महापौर बसलाच पाहिजे. हं, या जिद्दीला ईर्षेला मी होतो, आमचे सहकारी होते. हं. पक्षही होता. नावही आम्ही देवेंद्रजींबरोबर बसून वर्षामध्येच आणि थेट ते आणि मी दोघंच बोललो.
हम्म. मीडियावर त्यावेळेला नावं येत होती, बरोबर आहे फॉर्म भरायच्या वेळेला की असंख्य हा नावं येत होईल तो होती. होईल. पण आम्ही दोघांनी चर्चाही केली, एक मतावर नाव आलं. हम्म. आणि मग नाही नाही, पण आता ते नाव, आता तर वेळ निघून गेलेली आहे, आता ते नाव तुम्ही सांगू शकाल का की ते नाव काय होतं? नाही, आम्ही 2 नावं केली. ओके, ती कोणती एक होती? महिला हम्म. करावी लागली तर, हम्म. आणि एक पुरुष पुरुष. कार्यकर्ता करायला हम्म. लागला तर. बरोबर. शैलजा गिरकर आणि मकरंद नार्वेकर हम्म. ही दोन्ही नावं आमच्या चर्चेत वरिष्ठांना विचारून ठरवू, इथपर्यंत आम्ही निर्णय केला होता. सूत्र फिरली. आज उद्धवजी काही बोलत, बरोबर आहे, एकनाथजी स्वतः आता हजर आहेत, नार्वेकर आता बोलणार नाहीत. कारण ते आमदार झालेत. तोही आमचा मित्र आहे, त्याने गुपित ठेवणं हे त्याच्या हिताचं असेल तर त्याने ठेवावं. पण एकनाथ शिंदेजी परवाही डोममध्ये बोलले, आणि मग सतत फोन हा सातत्याने येत गेला. आणि त्या फोन नंतर एक मैत्रीची आवश्यकता, मैत्रीचा धर्म आणि राजकीय गरज सुद्धा, राजकीय गरज हा शब्द बरोबर नाही, राजकीय निर्णय, यावर देवेंद्रजींनी आमच्याशी चर्चा करून निर्णय केला. आम्ही पहारेकरी म्हणून काम केलं. पण उद्धवजी या गोष्टी विसरल्या. उद्धवजी काय म्हणाले सगळ्यानंतर? देवेंद्रजींनी भूमिका घेतली, भाजपने भूमिका घेतली. उद्धवजींचं जे वाक्य आहे ना, माझ्या डोक्यात असं घुसलेलं आहे, आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात घुसलं आहे. या लोकसभेआधी उद्धवजी काय म्हणाले? फार वेळ गेला नाही, वर्ष पण झालं असेल आता. जेमतेम. देवेंद्र फडणवीस, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन, तू राहशील नाही तर मी राहीन, ही उद्धवजींची भाषा आणि हा त्यांचा स्तर. त्या माणसाला ज्यांनी त्यावेळेला राजकीय निर्णय करून मित्रधर्म पाळला आणि महापौरपदी तुमचा बसण्यासाठी भूमिका घेतली, तुम्ही या स्तरावर जाता? मुंबईकर तुम्हाला आता कुठे ठेवतील या निवडणुकीत कळेल. आम्ही सोडा. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तर, म्हणजे शब्द चुकतोय माझा, प्रेरणा हा शब्द बरोबर नाही, खुन्नस हाही शब्द बरोबर नाही, कारण मी पण गिरण गावातला आहे. पण ती आग धगधगते माझ्यासारख्याच्या मनात, तू राहीन तर किंवा मी राहीन. तर तुमच्या मनामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल खुन्नस आहे असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, मी म्हटलं खुन्नस शब्द बरोबर नाही, पण आग आहे, जरूर धगधगती आग आहे. आमच्या मोदीजींवर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. मोदीजींनी काय भूमिका घेतली? अमितभाईंनी 2014ला सुद्धा आम्ही परिवारावर बोलणार नाही, बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, त्या परिवाराबद्दल आम्ही बोलणार नाही, कधीच बोलले नाही. तुम्ही ज्या राहुल गांधींनी तिथे जाऊन आपल्या शिवाजी पार्कवर शक्तीस्थळी त्या हिंदुहृदय सम्राटांच्या कडे नमन करायचं टाळलं, तर हा तुमचा अंतर्गत भाव आहे. देवेंद्रजींवर खालच्या भाषेत टीका करता, तू राहीन तर मी राहीन. कार्यकर्ता म्हणून ती धगधग आहे, आणि या निवडणुकीच्या प्रचारात नाही नाही नाही, ही पण मला एक घरोघर सांगा, जाऊन मी करेन. पण मला एक सांगा, हे तुम्ही एकदा ज्या देवेंद्र फडणवीसांबद्दल ते असं बोलतात, त्याच देवेंद्र फडणवीसांनी विशेष बाब करून मातोश्री 2 साठी बीकेसी कडे जाणारा जो मार्ग आहे, तिथे विशेष बाब करून महापालिका आयुक्तांना मातोश्री 2 चं प्रवेशद्वार उघडून दिलं. सुरेकरजी, खूप गोष्टी केल्या आहेत. कोणाला जेवायला घातल्यानंतर त्याचं जेवण बाहेर काढायचं नसतं. ही मराठी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे. तुम्ही तर एकच सांगितलं, माझ्याकडे 12ची यादी आहे, मी नाही बोलणार, हे बोलणं सोयीचं नाही. कशाला मेट्रोचा रूट सेनाभवनच्या इथून बदलला नाही देवेंद्रजींनी? फोटो आहेत, सुभाष देसाईपासून सगळे बैठक करायला जातात. केलंच पाहिजे. सेनाभवनाबद्दल आम्हालाही तेच प्रेम आहे, त्याच भावना आहेत, कारण बाळासाहेबांनी ते बांधलेलं आहे. बाळासाहेब तिकडे बसायचे. तो बाजूला जाऊ दे विषय, अन्य बरेच विषय आहेत. नाही, अन्य बरेच विषय. एका बाजूला तुम्ही बाळासाहेबांबद्दल प्रचंड आस्थेनं आणि श्रद्धेनं बोलता, आणि दुसऱ्या बाजूला तुमच्यासारखे किंवा तुमचे काही सहकारी आणि अगदी तुम्ही सुद्धा ठाकरे ब्रँडला ठाकरे बँड म्हणता. नाही, मी नाही कधी म्हटलं. तुमचे अनेक सहकारी. मी ब्रँड वगैरे या गोष्टीवर भाष्यच करत नाही. याचं कारण, तो नाहीये का? माझ्या दृष्टीने मुंबईकर ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे हाच मुंबईतला ब्रँड होता, हे आजही आहे. बाकीच्यावर मी भाष्यच नाही करत. आणि मुळामध्ये माझा स्वभावच नाही व्यक्तिगत टीका करायचा. मी राजकीय टीका करीन, पराकोटीची करेन.
पण व्यक्तिगत मी कधीच बोलणार नाही. आणि तुम्ही काढून बघा, माझ्यावर व्यक्तिगत हल्ले केले असतील दोन्ही ठाकरेंनी, मी कधी त्यांच्यावर व्यक्तिगत बोललो नाही. माझ्याकडे नाही असं नाही. मी पण इरसाल आहे, मी पण मालवणी आहे, मी कोकणी आहे, मी गिरण गावातला आहे, मी मराठी शाळेत शिकलो आहे. बॉम्बे स्कॉटिशमध्ये नाही. बॉम्बे स्कॉटिशला माझा विरोध नाही. आणि सर जे जे महाविद्यालय चांगलंच आहे, तिथे मी शिकलेलं नाही. मी कीर्ती कॉलेजला शिकलो आहे. त्यामुळे भाषा माझ्याकडे प्रभुत्व तेवढंही आहे, पण संकेत, प्रथा, परंपरा आणि संस्कृती मी विसरत नाही. मग ते कोण विसरलं? राज ठाकरे विसरले की उद्धव ठाकरे विसरले? दोघेही. तुमची दोघांशी मैत्री आहे, पण आता दोघेही तुम्हाला पाण्यात बघतायत का ते कोण कोणाला सोयीस्कर पाण्यात बघतायत? बघतं याच्यात मला चिंता नाही. मला मुंबईकरांशी माझं नातं आहे. बरं, ते दोघेही माझे शत्रू नाहीत, राजकीय वैरी आहेत. बरं, मी कोण आहे? मी भाजपचा कार्यकर्ता आहे. हा व्यक्तिगत संबंध होते. उद्धवजींशी कधीच संपले. राज ठाकरेंनी स्वतः संपवून घेतले. नाही, नाही. पण मला एक सांगा, की ठीक आहे, मी ते येणार आहे राज ठाकरेंची नाही तुमच्या संबंधांकडे. पण उद्धव ठाकरेंनी कधी कडक असा उमेदवार गेल्या एवढ्या काळामध्ये तुमच्या विरोधात दिला, असं काही दिसलं नाही, की बाबा जो साम, दाम, दंडभेदाने आशिष शेलारांना पराभवाची मग चव कदाचित चाखवू मला शकेल. हे सांगायला लागेल तुम्हाला, ज्या 2014ला वाटलंच तर बाबा सिद्दीकीला मदत झाली तर चालेल, अशी सभा घेतली त्यांनी. माझ्या मतदारसंघात घेतली. मी जे म्हणतोय याचे पुरावे आहेत. काढून बघा. तो भाग वेगळा, की तो विलास चौरे आता आमच्या बरोबर आहे. आहे ना विलास चौरे अजून इथे. याच प्रमोनाडवर जिथे आपण बसलो आहोत, इथली किती सौंदर्यीकरण मी केलंय तुम्ही पाहिलंय. तिथे आमदार स्थानिक म्हणून मी केलेल्या कामाचा माझा बोर्ड, हे किती स्तरावरचं राजकारण, खालच्या स्तरावरचं, ते कापा. ते कापलेला व्हिडिओ मला पाठवा. हे उद्धव ठाकरे उद्धव राजकारण ठाकरे. करतात की कद्रूपणा करतात? नाही, कुचकटपणा. हा कुचकटपणा आहे. आणि तो कुचकटपणा जो आहे ना, हा राजकारणात नाही चालत हो. मी एवढंच म्हणेन. एका बाजूला तुम्ही त्यांचा कुचकटपणा दाखवता आणि राज ठाकरे व्यासपीठावर असताना आशिष शेलार की आशिष जोलार असं म्हणणाऱ्यांबद्दल तुम्हाला राग नाही येत? कोण? मनसेच्या व्यासपीठावर राज ठाकरे उपस्थित असताना बोलणारा त्या त्या स्तरावरचा असला तर त्याला उत्तर देऊ. आणि मुळात माझ्यावर व्यक्तिगत टीका करा चालेल. माझ्या नेतृत्वावर करू नका. हे माझं पहिलं धोरण आहे. माझ्या पक्षावर करू नका. मी कोण आहे? मी पक्ष आहे. मी एक कार्यकर्ता आहे. मला हीन बोला. त्याने तुम्हाला समाधान मिळणार असेल, नक्की घ्या. मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. विषय त्या मंचावर मैत्रीवर दोषारोपण केलंय. मला काय बोललं याचं मला दुःख नाही. मंत्री आहे, माझी शवयात्रा काढतील लोक, शिव्या देतील. हे ते देणं योग्य की अयोग्य त्याने ठरवावं. पण मंत्र्याला जनतेचं प्रेम, जनतेचा रोष, टीका ही घ्यावीच लागेल. आणि ती माझी तयारी आहे. पण त्यांच्याने माझ्या मैत्रीवर तिसरा भाष्य करेल आणि राज ठाकरे त्याच्यावर स्पष्टता देणार नसतील, तर ते त्यांनी मान्य केलं. यापेक्षा दुसरा त्यातनं तर्कच काही निघू शकत नाही. तुमचं आणि राज ठाकरेंचं का फाटलं? कारण तुम्ही खूप चांगले मित्र होतात हे मला माहिती आहे. मग क्रिकेट असो, साहित्य असो किंवा इतर सांस्कृतिक सिनेमा कार्यक्रम असो. असो, सिनेमा असो, या प्रत्येक वेळेला तुम्ही सांस्कृतिक मंत्री असताना आणि त्यांचे अनेक नटनट्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असताना ते तुम्हाला कामांसाठी फोन करायचे, विनंत्या करायचे किंवा सूचना करायचे. तुम्ही लगेच मानायचात. हे एवढं सगळं असताना अचानक राज ठाकरे आणि आशिष शेलार यांचं का फाटलं? मुळात आता तो जुना झाला विषय. हं. आता आता शिवलं मुळ गेलंय का? नाही, मुळात शिवण्याचा विषयच नाही. ते त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत. मी माझ्या ठिकाणी काम करतोय. त्यांना माझ्यासाठी वेळ असण्याचं काही कारण नाही. आणि माझ्याकडे त्यांनी वेळ मागितला असंही नाही. बरं, असं व्हावं असं अभिप्रेती नाही. होय, जे गेले दिवस ते मात्र नक्कीच अविस्मरणीय गेले. आनंदी गेले. मी त्यांना शुभकामनाच देईन. पण मी त्यांचा मित्र नाही हे त्यांनी घोषित केलं. हे मी मान्य केलंय. आणि आता मैत्री नाही हे स्पष्ट केलं. तुमची जर मैत्री असती तर भाजप बरोबर राज ठाकरेंचा पक्ष मनसे हा ठाकरेंकडे जाण्याच्या वेळी तुमच्या भाजपाच्या महायुतीत असला असता? जर तरचं उत्तर देण्यात काही
म्हणजे काही प्रश्नच नाही. आणि मुळात राज ठाकरे त्यांचा निर्णय तेच करणार. दुसऱ्याला विचारून काय करतील? ते आशिष शेलार असो का कोणी असो, जे काही मी त्यांना ओळखतो ते स्वतःचा निर्णय स्वतःच्या पक्षाचा तेच करतील. नाही, नाही. पण ते स्वतःचा निर्णय स्वतःच्या पक्षाचा करतील इथपर्यंत ठीक आहे. आता मुंबईकर काय निर्णय करतील असं तुम्हाला वाटतंय? कारण काय, 100% मी तुम्हाला सांगतो. मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय शहर याच्यातले वाद कशावरती आहेत? भटक्या कुत्र्यांवर. म्हणजे कुत्रा, कबूतर हे काय वादाचे विषय आहेत का? मुंबईकरांना चालायला रस्ता नाहीये. जिथून मेट्रो गेलेली आहे तिथे जिकडे त्या मेट्रोचे पिलर्स आहेत, त्याच्या बाजूचे रस्ते जर तुम्ही पाहिले, तर अगदी तुम्ही भक्ती मार्ग बघा, म्हणजे भक्ती पार्क बघा, तिकडचा रस्ता वडाळ्याकडचा कसा झालेला आहे. तुम्ही भांडूप लालबहादूर शास्त्री मार्ग बघा. इतकंच कशाला, तुम्ही आता आपण जिथे मुलाखत करतोय त्या बाहेरच्या जिथून मेट्रो गेलेली आहे, तिथले सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचा स्तर बघा. हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरातल्या रस्त्यांची ही गोधडीसारखी झालेली स्थिती, हा तुम्हाला विकास अभिप्रेत आहे का? किंवा हा तुमची विकासाची व्याख्या आहे का? नाही ना, हे सगळं करावंच लागेल. आणि म्हणून MMRDA असो, ते एक प्राधिकरण आहे. मुंबई महानगरपालिका असो, अन्य म्हणजे काही ठिकाणी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, काही ठिकाणी इंडियन रेल्वे आहे, काही ठिकाणी MSRDC आहे, काही ठिकाणी PWD आहे, विविध आहेत प्राधिकरण. या सगळ्या प्राधिकरण आणि मुंबई महानगरपालिकेचा स्टँडर्ड, गुणवत्ता परीक्षण, या सगळ्या विषयात ज्याला तिची जाण आहे, ज्ञान आहे आणि अधिकार पण आहे. नुसती जाण आणि ज्ञान असून पण नाही चालणार. पुस्तकी ज्ञानाने काहीच होणार नाही. त्याला व्यावहारिकतेची जोड हवी आणि त्या व्यावहारिकतेच्या जोडीला बरोबर अधिकार हवा. हे सगळं मुख्यमंत्र्यांकडे आहे, एकनाथ शिंदेजींकडे आहे. आणि म्हणून मुंबई महापालिकेमध्ये या सगळ्याच्या दृष्टीने काम करणारी मंडळी निवडून गेली पाहिजेत. आणि राहता राहिला विषय तुम्ही जो पहिला विचारलात, की या सगळ्या मुंबई शहराच्या या गोधडीसारख्या झालेल्या स्थितीला आता मी म्हटलं तर पुन्हा तुम्हाला तेच वाटेल, की ते कंत्राटदार नेमले कोणी होते? नाही, एका पण मला गावातले. असं आहे, की एका गावातले जरी असले, तरी आपण प्रश्न विचारू शकतो ना. एखाद्या गोष्टीला आक्षेप घेण्याचा जो काही मुद्दा आहे, तर तो विचारू शकतो ना. आता मी त्यांना काय, की मी अनेक राजकारण्यांना विचारलं, की या देशाची राष्ट्रपती महिला झाली, मुंबईची महापौर महिला झाली, मुंबईच्या महाराष्ट्राची मुख्य सचिव महिला झाली. पण स्टँडिंग कमिटीची अध्यक्षा गेल्या 40 वर्षात महिला होऊ शकली नाही. तुम्ही स्वतः महापालिकेत होतात. असं काय आहे त्या स्टँडिंगमध्ये, की एका महिलेने ते बघितलं किंवा जर समजलं तिला, तर खूप मोठं पाप होईल किंवा पातक होईल? काय आहे हो, जरा मला सांगा ना? नाही, स्टँडिंग कमिटीचा अध्यक्षपद पण महिलेला मिळालंच पाहिजे. 5 वर्षात आम्ही ते करूनही दाखवू. असं आमचं वाटतंय तुम्हाला? होय, होय. का नाही? मी बोलीन देवेंद्रजींशी, मी बोलीन एकनाथजींशी. मला खरं तर त्यांच्याशी बोलायची गरजच नाही. त्यांनाही मान्यच होईल. पण मग 40 वर्ष शिवसेनेने का दिलं नाही? आता ह्याचं उत्तर त्यांना द्यायला लागेल. का तुम्ही मित्र होतात त्यांचे? मी आता अगदी मुळामध्ये काल परवा तुमची मैत्री नाही, तुटली नाही, आहे. नाही. तुम्ही लक्षात घ्या. 2 टप्पे आहेत. शिवसेनेशी म्हणजे त्या शिवसेनेशी आमच्या असलेल्या संबंधामध्ये एक टप्पा आहे, जो आहे तो खूप, खूप आनंददायी, सुखदायक दोघांनाही. तो म्हणजे बाळासाहेबांच्या नेतृत्वातला शिवसेना भाजप. त्यामध्ये सुद्धा काही वाजलं नाही असं कधी नाही. पण त्यात बाळासाहेबांचं पितृतुल्य मार्गदर्शन होतंच. आम्ही ते मान्य केलं होतं, कारण आम्ही त्यांच्याशी त्याच आदर भावनेने वागतोत, वागलोत. दुसरा टप्पा आहे ना, गडबड तिकडे आहे. जेव्हा उद्धवजींनी या सगळ्यात लक्ष घालायला सुरुवात केला, त्यात तुसडेपणा, हेकेखोरपणा, हट्टीपणा, कुचकेपणा, कुचकटपणा, भ्रष्टपणा हा सगळा आला. आणि मग त्या काळात जे तुम्ही म्हणताय ना, प्रश्न उपस्थित केले का, त्या काळात तुम्ही बघा, गोपाळ शेट्टी यांचा संघर्ष आहे मुंबईतल्या पाण्याच्या म्हणजे प्रक्रिया जे आपली केंद्र आहेत, भांडूप वगैरे, तिथे तुरटी, ॲलम कसं वापरलं पाहिजे, किती आणि कोण कंत्राटदार दोषी आहे, आंदोलन आहे. मुंबई महानगरपालिकेचं संगणकीकरण, सॅपच्या विरोधात आवाज, संघर्ष मी केलेला आहे. मुंबईतल्या मोकळ्या जागा आणि भूखंड वाचवण्याच्या बाबतीत मी, पराग अळवणी, योगेश सागर याचा संघर्ष ऑन रेकॉर्ड आहे. मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट ₹1 ज्या आरएनए डेव्हलपरला दिलं, त्याच्या विरोधातला संघर्ष माझा आणि आमच्या सहकाऱ्यांचा ऑन रेकॉर्ड आहे. मी किती उदाहरणं सांगू? आणि हा दुसरा टप्पा जो आहे ना, त्यात फक्त एकच म्हणजे परवलीचा तुमचं म्हणणं असं शब्द. आहे, शिवसेनेने काहीच नाही केलं. तुम्ही फक्त काम करत होतात आणि शिवसेना तुम्ही केलेलं काम आणि बघत आम्ही होते. मुंबईकरांसाठी आवाज उठवत होतो, युतीत सुद्धा. हा माझा मुद्दा आहे. आणि त्यांचा परवलीचा शब्द काय होता? ती लोकं आहेत ना, आजही आहेत. मी नाव घेणार नाही, तुम्ही त्यांना विचारा. अरे बाबा, हे संगणकीकरण आपण जे करतो आहोत,
तो जो कंत्राटदार आहे, तो कोडणानी असो का अजून कोणी असो, मला त्या नावात जायचं नाही. तो प्री इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला पोस्ट इम्प्लिमेंटेशनचे मॅनपॉवरचे पैसे घेतोय. 7 मॉडेल्स अजून झाले नाहीत. हा प्रस्ताव थांबवावा लागेल. उत्तर काय माहिती? साहेबांनी सांगितलं. साहेबांचा फोन आला होता. म्हणजे चर्चाच नाही. आणि हे साहेब म्हणजे उद्धव साहेब. या सगळ्या गोष्टीच्या विरोधात त्या वेळेला मुंबईकरांचा आवाज आम्ही उचलला, बोललो, संघर्ष केला, आमच्यावर टीका झाली. सगळं रेकॉर्डवर आहे. तुमच्यासारख्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. पहा ना ते. आज उद्धवजी सांगतायत 90,000 कोटीची ठेव आम्ही ठेवली. तुम्ही काय ठेवलीत? पहिलं तर माझा आक्षेप इथून आहे. तुम्ही काय नाही ठेवलीत? ते करातले पैसे. ते मुंबईकरांच्या खिशातल्या करातले पैसे तो प्रामाणिकतेने भरतो. त्या प्रामाणिकतेची पुंजी आहे ती. तुम्ही कसलं क्रेडिट घेता? तो जो कंत्राटदार काम करतो ना, त्याचं अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणजे सिक्युरिटीसाठी त्याच्याकडनं जे घेतलं जातं ॲडव्हान्समध्ये, अनामत रक्कम. ती अनामत रक्कम आहे. तुम्ही काय केलं? आणि ती अनामत रक्कम पीएफ हा कर्मचारी आमचा जो काम करतो ना, त्याच्या अधिकाराची असलेली ठेव आहे. मुंबईकर काय मागतो याच्या बदल्यामध्ये? म्हणून देवेंद्रजी म्हणाल तू कागद 90,000 कोटीचा काय चाटू? हे का म्हणाले? मुंबईकर, मी तुम्हाला सांगतो, मुंबईतला माणूस इतका प्रामाणिक आहे. तो त्याचं कर पाण्याचा असो, घराचा असो, दुकानाचा असो, कुठलाही असो, तो वेळेत भरतो, संपूर्ण भरतो. आणि काय अपेक्षा करतो? ज्याचं तुम्ही उत्तर दिलत ना, गोधड्या नको, पाणी तुंबलेलं नको, नाल्याचं पाणी नको, नाल्याचं पाणी पिण्यात मिक्स नको, हे तुम्ही नाही केलं आणि सांगतात 90,000 कोटी आम्ही केलं. अहो, ही एक फायनान्स कंपनी नाहीये. मुंबई महानगरपालिका ही एक अर्बन लोकल बॉडी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्या संस्थेचं अर्बन लोकल बॉडीचं मॅन्डेट बीएमसी ऍक्ट मध्ये आहे. त्या बीएमसी ऍक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचे, सगळेच कलम महत्वाचे आहेत, नियम अधिनियम महत्वाचे आहेत, पण 2 मी चुकत नसेल तर 66 ब 66-67 काही असेल, ज्यामध्ये ऐच्छिक कर्तव्य आणि बंधनकारक कर्तव्य महापालिकेने काय केली पाहिजे? त्यात फिक्स डिपॉझिट वाढवली पाहिजे आहे का? एफडीचा आकडा केला पाहिजे, बंधनकारक कर्तव्य असं उद्धव ठाकरेंना म्हणायचंय का? का ऐच्छिक कर्तव्य? नाही हो. तिथे पर्यावरण हे कर्तव्य आहे, जन्म मृत्यूचा दाखला हे कर्तव्य आहे, रस्ते हे कर्तव्य आहे, स्मशानभूमी हे कर्तव्य आहे. त्याची उत्तरं द्या ना. 90,000 कोटी मुंबईकरांचं श्रेय आहे. आणि म्हणून ही श्रेय लुटणारी टोळी ही उद्धवजी आणि त्यांच्या सहकारी पक्षांची आहे. आणि आता तर ते मुंबईकरांचंही श्रेय लुटायला निघाले. आम्ही टाईम महाराष्ट्राच्या वतीने एक महासंवाद कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेला भूषण गगराणी आले होते. मला वाटतं आयुक्त म्हणून अशा पद्धतीचं पहिल्यांदा त्यांना निमंत्रित केलं गेलं होतं आणि ते असं म्हणाले, की ज्या ठेवी आपण वापरल्या आहेत विकासासाठी, तर बँकेत ठेवल्यानंतर त्याचं मिळणारं व्याज हे खूपच नाममात्र आहे. आता भूषण गगराणी हे किती अभ्यासू आणि ज्येष्ठ आहेत हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही. पण मग जे एका सनदी अधिकाऱ्याला कळतं, ते एका पक्षप्रमुखाला का कळत नाही असं मला नाही, माझा कारण भाबडा प्रश्न आहे. विचारच करायचा नाही. मुळात प्रश्न इथे आहे. माझं काहीतरी या शहराशी देणं लागतंय. मला झपाटून काम केलं पाहिजे. ही भावनाच त्या नेतृत्वाकडे नाहीये. बरं, हे टीकेसाठी नाही बोलतो आम्ही. तुम्ही सांगा मला, मी अशी असंख्य उदाहरण देतो. का पंपिंग स्टेशन झाले नाही हो? वर्षानुवर्ष. बरं, 26 जुलै 1000 लोक बाधित झाले, मृत्युमुखी पडले, पीडित झाले. ब्रिमस्टोवरचा रिपोर्ट 90च्या दशकातला. एफडीए चांगली गोष्ट आहे, पण एफडीए पण कामाचं काय? बरं, बँकेचा इंटरेस्ट हा एक मुद्दा तुम्ही सांगितला. त्यापेक्षा दुसरा मुद्दा जेवढा, आणि हे नागरिक शास्त्र किंवा अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, तुम्ही जेवढं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कराल, भांडवली गुंतवणूक कराल, तेवढी त्याचा रिटर्न जास्ती असतो. बँकेत पैसा आहे, उत्तम आहे, पण तो शहरी नागरीकरणाच्या समस्या सोडवण्यासाठी त्या कागदाचा उपयोग नाही. गेल्या 40 वर्षात शिवसेनेकडून सगळ्यात मोठी अनागोंदी झालेला महापालिकेतला विभाग कोणता? नाही, असं आता शिक्षण, आरोग्य, नाही, विभाग खूप आहेत. पायाभूत सुविधा. नाही, स्थायी समिती. सगळ्या पापाचं केंद्र स्थायी समिती आणि त्यातली टक्केवारी. या टक्केवारीवर अंकुश ठेवण्याची
धावपळ त्यांची, त्यांच्या पक्ष नेतृत्वाची. नाही पळ काढू शकत. आता केसेस चालू आहेत. काही लोक गेले तुरुंगात, काही जातील. या टक्केवारीच्या प्रकरणात जातील. आणि मग देवेंद्रजी जे म्हणाले ना, की या ठेवीपैकी माफ करा पुन्हा मी तो विषय बोलतोय. कारण गैरसमज सर्व पसरवला जातोय, की तुम्ही या 90,000 कोटीपैकी 2,000 कोटी जरी वापरले असते, तर माझा गिरणी कामगार मुंबई बाहेर नसता गेला. नाही वापरलेत ना तुम्ही. म्हणून ते म्हणाले चाटायचं का? अहो ते सोडा. कोविडच्या काळात जी दुर्व्यवस्था नागरिकांची झाली, मग त्यावेळेला खरं तर नागरिक टेस्टची व्यवस्था हळूहळू वाढली आपल्याकडे. टेस्ट करायलाही घाबरत होता. हं. आणि तो कोणी टेस्ट करायला माणूस घरी आला, तर तो खाजगी व्यवस्थेतला याचा जे काही त्याला पैसे दिले जायचे ते द्यायचे. साध्या मुंबईतल्या 1,40,00,000 नागरिकांची कोणालाही शंका वाटली तर टेस्ट आम्ही मोफत करून देऊ. हे पण नाही केलं उद्धवजी तुम्ही. जी टेस्ट क्वारंटाईनला किंवा त्याच्यावर असलेल्या रुग्णाला जी आपण ट्रीटमेंट म्हणू त्याच्यासाठी आवश्यक होती, ती टेस्ट पण महापालिकेची मोफत नाही केली उद्धवजी तुम्ही. हे 7 हिल हॉस्पिटल जे आहे ना, ते स्पेशली डेडिकेटेड करा. संघर्ष मी केला, विधानसभेत मी बोललो. होय, त्यांनी मान्य केलं. तेही मुख्यमंत्री स्वतः तेच होते. आणि म्हणून मी म्हणतो झपाटून काही करण्याची भूमिका नाही. मोदीजींनी फ्री लस दिली. तुम्ही काय केलं फ्री? बरं चला जाऊ दे 220 कर्मचारी गेले कोविडमध्ये. काय दिलं तुम्ही त्याला? विचारा ना त्या 220 दुःखी परिवाराला. तुम्ही आज क्रेडिट घेताय आणि म्हणून आम्ही म्हणतोय मृत्युमुखी पडलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी सुद्धा तुम्ही घेतलं. आता मला काही गोष्टी ओपन करायच्या नाहीत आज. स्थायी समितीमध्ये कसे खाजगी व्यक्तिगत कामाच्या खर्चाचे प्रस्ताव आले, हे पण कागद मी ठेवलेत. ती खाजगी कामं तुमची होती, व्यक्तिगत कामं तुमची होती, जबाबदारी तुमची कौटुंबिक होती. त्याचेही प्रस्ताव पैसे महापालिकेने भरावेत म्हणून प्रस्ताव आलेत. म्हणून स्थायी समितीला मी जबाबदार धरतोय. या सगळ्याची गंगोत्री सगळ्या विभागांची तिकडे आहे. पण मग हा एवढा सगळा गोंधळ असल्यामुळे मुंबईकर किंवा मराठी माणूस ठाकरे ब्रँडला स्वीकारणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? की ठाकरे ब्रँड आत्ता आल्यामुळे तुमच्या सगळ्या विरोधकांच्या बुडाखाली आग लागली आहे म्हणून तुमची चडफडाट होते? बघा मुळामध्ये मुंबईकर हा मोठा ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे या नेतृत्वाचा ब्रँड आहे. मी पुन्हा ते स्पष्ट करतो. मला विचाराल तर मला सिम्प्टम्स स्पष्ट दिसत आहेत. मराठी माणसाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती किंवा एकत्र येणं आणि राजकारण करणं हे नाकारलंय, सपशेल फेटाळलंय. कसं? त्यांचा जाहीरनामा काढा. त्यात मुंबई कर शब्द आहे, मराठी नाही. हिंदू शब्द नाही, हिंदुत्व शब्द नाही. लोकांना हे पचनी पडलं नाही, त्यांनी ते नाकारलं. दुसरं घ्या, जी धुसफूस उभाटा सेनेत अंतर्गत आहे, जी धुसफूस मनसेत अंतर्गत आहे, त्याचे स्फोट आता दिसत आहेत. कार्यकर्त्यांनी नाकारलं. शुभा राऊळ ते संतोष धुरी या सगळ्या मराठी नेतृत्व करणाऱ्या लोकांनी भाजप किंवा एकनाथ शिंदेकडे त्यांच्याकडे प्रवेश केलेले. अगदी पाटणकर सेनाभवनाच्या इकडचे ते सहित यांनी महायुतीचा मार्ग स्वीकारला, नेतृत्वाने नाकारलं. मराठी माणसाने या दोघांच्या स्वार्थी सत्ता पिपासू वृत्तीने एकत्र येण्याच्या भूमिकेला सपशेल नाकारलंय. निवडणुकीच्या निकालात तुम्हाला तर दिसेलच. पण मला एक सांगा, की आता मी हे तुम्हाला एवढ्यासाठी विचारतोय, की तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी नीट माहिती आहेत म्हणून तुम्हाला विचारतोय, की आता अगदी आपल्या काही प्रेक्षकांना माहिती नसेल, पण तुमचा स्वतःचा मेव्हणा मनसेचा नेता आहे. मनसे आणि शिवसेनेची युती झाली ही कोणाच्या डोक्यावरती धोक्याची घंटा आहे? देवेंद्र फडणवीसांच्या, भाजपच्या की धनुष्यबाण हाती पडलेल्या एकनाथ शिंदेंच्या? मला तर स्पष्ट वाटतंय या दोन्ही पक्षांच्या डोक्यावरची ती घंटा आहे ती म्हणजे उभाटा सेना आणि मनसे. नाहीच ते एकत्र आणि मुळात त्यांच्या पक्षात पण बघा ते मानो वा न मानो उद्धवजींबरोबर काम करणारी लोक आदित्य ठाकरे यांचा निर्णय उभाटा सेनेत मान्य करीत नाहीत. हे खरं आहे? वॉर्ड क्रमांक 95 घ्या. वांगणकर यांनी हरीश शास्त्रीला तिकीट दिल्यावर काय भूमिका आहे? मी नाव घेणार नाही आमचे, भले त्या पक्षात असले तरी आमचे मित्र आहेत. हरीश शास्त्रीला तिकीट दिलं, वांगणकर सिटिंग नगरसेवक होता, त्याला नाही दिलं.
वांगणकर कोणाचा ऐकतो, कोणाच्या जवळचा, आणि हरीश शास्त्री कोणाच्या जवळचा. उदाहरण घेऊ, अशी असंख्य उदाहरणं मी देईन, कारण मला 227 वॉर्ड माहिती आहेत हो. तेच मनसेमध्ये आहे. संतोष धुरी जाणे अजून माझ्याकडे नाव आहेत, पण मला आज त्याच्यावर भाष्य करायचं नाही, कारण तेही बिचारे, मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं, कारण ते कार्यकर्ता चळवळीत केसेस घेऊन उभी राहिलेली लोक आहेत. त्यांचे वॉर्ड सोडले, वॉर्ड आले तर तिकीट सोडलं. मग तिथे सुद्धा त्यांचा अंतर्गत विषय आहे का राज ठाकरेंच्या पक्षात पितापुत्रांचा? करा संशोधन. अंतर्गतच विषय, आणि मग दोन पक्षांचा वेगळा. मला सांगा, शिवसेना प्रमुख असताना राज ठाकरे हे त्यांचे राजकीय वारसदार असतील असं समजणारा एक खूप मोठा वर्ग होता. कदाचित तुम्ही सुद्धा त्या वर्गातले एक प्रतिनिधी होते असाल. आता राज ठाकरे यांचा प्रवास हा शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेतून किंवा प्रबोधनकारांच्या संकल्पनेतून बनलेल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाकडे सुरू आहे, की मनसेचं शिवसेनेमध्ये विलीन होण्याची प्रक्रिया सुरू आहे? कारण सगळंच शिवसेना भवनमध्ये होतंय, कृष्णकुंज ओस पडलंय. तुम्ही एक निरीक्षक म्हणून काय बघताय आणि या दोन्ही भावांचे अंतरावरून असलेले का होईना पण मित्र म्हणून काय बघताय? नाही, मग मी त्या दोघांनाही शुभेच्छा देईन. बघा, मी हे स्पष्टपणे मानतो की मराठी माणसाला, मुंबईकराला सर्व पक्षांकडून काही ना काही अपेक्षा आहेत. त्या उभाटा सेनेकडूनही असतील, आहेतच, म्हणजे त्यापेक्षा त्या मनसेकडूनही. भाजप ते पूर्ण करत आहे, हे अजून त्याच्यावर उतरले नाहीत. एकनाथ शिंदेजींकडून आहेत, ते काम करतायत. मला विचाराल तर मला असं वाटतं की राज ठाकरे यांचं नेतृत्व हे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांमध्ये राहून, रुपारेल कॉलेजच्या प्रांगणामध्ये, परिसरामध्ये आपलं जे काही भारतीय विद्यार्थी सेना होतं, तिथपासून स्वतः उभं राहून, जमिनीवर उभं राहून राहिलेलं नेतृत्व होतं. होतं म्हणतो कारण आता ते हळूहळू जमिनीशी किती त्यांचा संपर्क राहिलाय त्यांनाच माहिती. उद्धव ठाकरे हे त्यांच्याबद्दल, त्यांच्या कुटुंबात मला जायचं नाही, ते एकत्र आले तर आनंदच आहे. कुटुंब म्हणून एकत्र राहिलंही पाहिजे. याच्यात आमचा काही रोल असण्याचं कारण नाही. आम्ही विरोध करण्याचा मुद्दाच नाही आणि आम्ही त्याच्यावर भाष्य करणंही मूर्खपणा आहे. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा राज ठाकरेंच्या बद्दल किती प्रामाणिक होता, असंख्य पुरावे आहेत. आणि त्यामुळे बाहेरना निरीक्षक म्हणून राज ठाकरे यांनी हा धोका आणि त्यांच्या चाहत्यांनी ओळखावा, एवढंच मी म्हणेन. या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण रॅपिड फायर करणार आहोत, कारण मुंबई तुम्ही नीट पाहिली आहे म्हणून यातले प्रश्न, त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला कसं जमतं तसं तुम्ही त्याचं प्रामाणिक उत्तर द्यावं असं मला वाटतं. मुंबईची सगळ्यात मोठी समस्या कोणती? वाहतूक की पिण्याचं पाणी? स्वच्छता. स्वच्छतेशी निगडीत, म्हणजे त्याला मी कमी लेखतो असं नाही, पण स्वच्छता हा सगळ्यात मोठा विषय. बाकीच्या सुविधा आहेत, हा अधिकार आहे स्वच्छता. नेतृत्व म्हणून, युवा नेतृत्व म्हणून किंवा प्रतिस्पर्ध्याचं विरोधी पक्षाचं नेतृत्व म्हणून अमित ठाकरे की आदित्य ठाकरे? दुर्दैवाने मला उत्तर नाही देता येणार हो. म्हणजे मी टाळत नाहीये. अपेक्षा आता तेजसकडनं काहीतरी आहे. मुंबईला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न अजोय मेहतांनी केला आणि आता ही एवढी निवडणूक 8 वर्षानंतर घेण्याचा प्रयत्न भूषण गगराणी करतायत. कमिशनर म्हणून दोघांपैकी जास्त गुण कोणाला जातील? आर्थिक शिस्तीचं श्रेय मी सुबोध कुमारांना देईन, आणि अजय मेहतांनी व्यावहारिकतेने मुंबईच्या विकासाकडे पाहिलंय. भूषण गगराणी त्या दिशेने काम करतात. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्विकास करून त्यांना तिथे प्रस्थापित करणं, ही जी समस्या आहे, या समस्येला न्याय कोण देऊ शकेल? राज्य सरकार की केंद्र सरकार? राज्य सरकार, केंद्र सरकारच्या मदतीने. नगरसेवक हा आपल्या विभागासाठी उत्तरदायी असतो. वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या बातम्या आणि अ, दूरचित्रवाणीवर दिसणाऱ्या बातम्या आणि डिजिटलला दिसणाऱ्या बातम्या. आता नगरसेवकापासून आमदारापर्यंत सर्वात जास्त भीती ही कोणत्या माध्यमाची वाटते? नाही, मला वाटतं आता डिजिटल माध्यम हे खूप प्रभावी आहे, आणि त्यामुळे डिजिटल माध्यम भीतीपेक्षा ते चाबूक घेऊन आहेत, चाबूक. या चाबुकाला मुंबईचे किंवा ठाण्याचे, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी घाबरतील असं तुम्हाला वाटतं? घाबरावंच लागेल. लोकशाहीसमोर झुकावंच लागतो, आणि ही माध्यमं जी आहेत ना आपली, ही कितीही म्हटली तरी ते काम त्या ठिकाणी करतायत, आणि त्याच्यासमोर झुकावंच लागेल. अधिकारी असो, प्रशासकीय अधिकारी असो, नेता असो, राजनेता असो, निवडून आलेला प्रतिनिधी असो. झुकाव मी चांगल्या अर्थाने म्हणतोय. दखल घेऊनच करावा लागेल.
माझा शेवटचा प्रश्न, मुंबई समोर सगळ्यात मोठं आव्हान कसलं आहे येणाऱ्या 5 वर्षांसाठी? मला असं वाटतं की मुंबई समोर सगळ्यात मोठं आव्हान सर्वसमावेशकतेने विकासाच्या दृष्टीला बघणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारित उपायांकडे सजगतेने बघणारे नगरसेवक निवडून येणं हे आहे. मुंबईचं राजकारण प्रदूषित झालंय की मुंबईचं हवामान प्रदूषित झालंय? दोन्ही. हे आहेत आशिष शेलार. मुंबईचं राजकारण आणि हवामान हे दोन्ही प्रदूषित झालेत असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात या प्रदूषणावरची मात्रा शोधण्याचं काम मात्र त्यांच्यासारख्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला करायचंय. हे काम किती प्रामाणिकपणे आशिष शेलार आणि त्यांचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांचा भाजप करणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहे. पण तोपर्यंत 16 तारखेच्या निकालाची आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. आशिषजी, आपण वेळात वेळ काढून या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर अगदी मनापासून उत्तर दिली त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.